सावधान। एथ पश्यथिमं लोकं चित्तं राजरथोपसं राजरथोपमं यत्थ बाला विसीदन्ति नत्थी संगो विजानतं। आज आपण धम्मपदातली 171वी गाथा पाहणार आहोत आणि लोकवग्गातली 5वी गाथा। या गाथेचा अर्थ आहे की एथ पश्यथ इमं लोकं, हा लोक पहा। आता लोक म्हणजे जग पण आहे, हा लोक म्हणजे आपलं आपलं अंतर्विश्व। आपलं अंतर्विश्व हे जे आपण जे जग पाहतो बाहेरचं इंद्रियांनी आणि मनानं जे जाणतो, त्याच्यातून आपलं विश्व जे तयार होतं त्यालाही लोक म्हटलेलं आहे, लोक मनोवस्था। तर हा जो लोक आहे, चित्तंग राजरथोपमं, हे एखाद्या चित्राप्रमाणे राजाच्या रथाप्रमाणे सजलेलं हे चित्र आहे जणू काय। आणि आता राजरथ कसा असतो, कसा असू शकतो, याची आपण कल्पना करू शकत नाही। परंतु कारण ते दृश्य आपल्या समोर नाही परंतु तरी आपण अशी काही कल्पना करू शकतो की राजाचा रथ हा विविध पद्धतीनं नटलेला असतो, सजवलेला असतो। त्याचे घोडे सजवलेले असतात आणि ते सगळा रथ त्याचा सजवलेला असतो आणि त्याचं कल्पनाचित्र जर आपल्याला डोळ्यासमोर आणता आलं, तर आपला जो लोक आहे, आपली जी काही आपल्या ज्या काही मनोवस्था असतात, या अशा प्रकारे रंगीबेरंगी असतात। म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत ह्या विविध विविध रंगाच्या असतात। जसं एखादं मार्केट असतं, सजलेलं मार्केट असतं, मोठं मार्केट असतं किंवा एखादा मॉल असतो। त्या मॉलमध्ये ज्या वस्तू असतात, त्या वस्तू म्हणजे आपल्या आवडीनुसार बऱ्याचशा गरजा आणि आवडी याच्यानुसारच त्या सजलेल्या असतात, नटवलेल्या असतात। आपलं आतलं विश्व पण असंच असतंय। तर या शृंगारलेल्या राजरथाप्रमाणे हे जग पहा आणि या जगात बाल म्हणजे अज्ञानी मनुष्य, मूढ मनुष्य रमतो, आसक्त होतो। परंतु समजदार लोक, ज्ञानी लोक, प्रज्ञावान लोक त्याच्यामध्ये आसक्त होत नाहीत। आता हे सरळ सरळ अर्थ आहे आता। परंतु काल आपण वेगळ्या अर्थानं पाहिलेलं आहे की हे जे जग आहे हे बुडबुड्याप्रमाणे पण आहे आणि मरीचिका म्हणजे मृगजळाप्रमाणे पण आहे आणि हा भ्रम आहे। हे भ्रामक आहे कारण हे भ्रामक कसं आहे, तर आपण त्याच्यात उतरल्यानंतर त्याचं चिंतन केल्यानंतर त्याचं विश्लेषण किंवा त्याला धम्मविचय म्हटलेलं आहे। जे आपल्या मनाला जे दिसतं, इंद्रियांनी जे ग्रहण केलेलं असतं, मनाला जे दिसतं, जाणवतं आणि ते जे निर्माण केलेलं असतं, त्याचं जर आपण विश्लेषण केलं, त्याचं ॲनालिसिस केलं, त्याचा धम्मविचय जर केला, तर काय दिसतं की जे दिसतं ते तसं नसतं। ते जसं हे आपण काल काल पाहिलेलं आहे। जे जसं दिसतं तसं ते नसतं किंवा आपल्याला एक हे घेता येईल, एक उदाहरण घेता येईल आपल्याला, जे याच्यात पण आलेलं आहे आणि आत्ता इथे पाहू शकतो। अर्थातच उदाहरण पहिलं ते मला वाटतं राजा मिलिंद आणि नागसेन
भिक्षूचा जो संवाद आहे मिलिंद प्रश्नामधला, त्याच्यामध्ये तो रथाचा मुद्दा आलेला आहे. तर तो जो रथ आहे, तर राजा मिलिंद आणि नागसेनची चर्चा चाललेली आहे. आणि राजाला खूप राजानं खूप लोकांशी चर्चा केलेली असते. आणि बऱ्याच लोकांना त्यांनी, विद्वानांना हरवलेलं पण असतं. तर अशाच आविर्भावामध्ये तो नागसेनांशी चर्चा करायला जातो. आणि मग तिथे त्यांची जी चर्चा आहे, त्याच्यामध्ये रथ हा एक विषय आहे, की राजा मिलिंद नागसेनाला भेटायला आलेला आहे. राजा मिलिंद नागसेनाला भेटायला आलेला आहे. आणि चर्चा, वंदन वगैरे झाल्यानंतर चर्चा वगैरे त्यांची सुरू होते. आणि चर्चेच्या ओघात नागसेनला विचारतात, राजा मिलिंद विचारतो की नागसेन कोण आहे? कोण आहे नागसेन? तर या प्रश्नाचा रोख जो आहे, तो आता समजदार माणसाच्या लक्षात येतो. नागसेन कोण आहे? आणि राजाला बघायचं होतं की आता हे नागसेन काय उत्तर देतो. राजाला हे बघायचं होतं की नागसेन भिक्षू आता काय उत्तर देणार याला. कोण आहे नागसेन? तर नागसेन, तुम्ही कसे आलात म्हणे इथे? महाराज, तुम्ही इथे कसे आलात? ते म्हणे, मी अर्थातच रथात बसून आलो म्हणे. सुसज्ज रथात बसून इथं आलेलो आहे. मग नागसेन त्यांना प्रश्न विचारत, रथ काय आहे? रथाचे घोडे रथ आहेत, की रथाची चाकं रथ आहेत, की रथाचं त्या रथाच्या आरीला जोडलेले जे घोडे आहेत ते आरी रथ आहे. त्याला जे त्या घोड्यांना जे त्याच्यात गुंतवलेलं आहे, बांधलेलं आहे, ते त्या दोऱ्या किंवा ज्याला वाद्या म्हणतात, किंवा नाही का, ज्यानं बांधलेलं असतं घोड्यांना, त्या रथाला जुंपलेलं असतं, ते रथ आहे. की त्या त्या रथाचे वेगवेगळे जे पुर्जे आहेत, अंग आहेत, त्या एकेकाचं नाव नागसेन घेतात. म्हणतात, मग हे रथ आहे का? याचे दोरे रथ आहेत का? याच्या फळ्या रथ आहेत का? याची चाकं रथ आहेत का? याचं छत रथ आहे का? हे रथ आहे का? ते रथ, हे रथ नाही म्हणे, हे रथ नाही. आणि सगळं मिळून जे आहे ते रथ आहे. मग रथ कुठं आहे? रथ हे सगळं मिळून जे आहे ते रथ आहे. मग म्हणे तसंच नागसेन कोण आहे म्हणे? नागसेन डोकं नागसेन नाही, किंवा हे चेहरा नागसेन नाही, किंवा हे जे अनेक मग अवयवांची, ह्या हात पाय, जे शरीराचे जे अवयव आहेत, ते अवयवांना घेऊन ते बोलले असतील नागसेन. हे सगळे अवयव मिळून जे आहे, तो हा नागसेन आहे. नागसेन हे केवळ ओळख म्हणून दिलेलं नाव आहे. जर रथाला रथ हे नाव ओळख म्हणून रथ म्हटलेलं आहे. या शरीराला, या व्यक्तीला, या व्यक्तिमत्वाला दिलेलं नाव म्हणून नागसेन आहे. नागसेन असा कोणीच नाही. जसा रथ असा कुणीच नाही, नागसेन असा कुणीच नाही. तर राजा खुश होतो. मग राजाला उत्तर मिळतं की भ्रम आहे. कालच्या उपमेनुसार हा भ्रम आहे. आणि तसा हा उत्तम सजवलेला रथ म्हणजे आपलं मन आहे. आपलं मन अनेक गोष्टींमध्ये जे गुंतलेलं असतं, आणि त्या ज्या अनेक गोष्टी असतात, ते ज्याचं त्याचं मन आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण हा कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये, लोकामध्ये अडकलेला असतो. म्हणजे आपलं विश्व, आपलं अंतर्विश्व, आपलं आपण
ज्या ज्या गोष्टींच्या संपर्कात येतो, त्या त्या आपापल्या परिस्थितीनुसार येतो. म्हणजे आता इथे काही समजा ग्रामीण भागातले लोक आहेत, तर त्यांचं ग्रामीण विश्व वेगळं आहे. शहरातले लोक आहेत, त्यांचं विश्व वेगळं आहे. मुंबईसारख्या महानगरीत राहणाऱ्या त्यांचं विश्व वेगळं आहे. उपनगरातलं विश्व वेगळं आहे. आमच्यासारख्या नगर नगर अजूनही जे विकसित झालं नाही, अजून बस व्यवस्था नाही इथे व्यवस्थित. नगरमध्ये व्यवस्थित बस व्यवस्था सुद्धा नाही. जे काही इकडे तिकडे जायचं, एक तर रिक्षाने जावं लागतं, नाही तर मग स्वतःचं वाहन असेल, टू व्हीलर असेल किंवा जे काय असेल ते ते घेऊन इकडं तिकडं जायचं. म्हणजे शहर अजून मोठाले रस्ते आहेत पण विकसित नाही. अं, आम्ही अजूनही नगरला म्हणजे सुधारित खेडा म्हणतो. सुधारित सुधारित गाव किंवा तालुका याच्यापेक्षा कधी कधी दुसरे तालुके डेव्हलप झालेले आहेत. आता नगरचे पण रूप बदललेलं आहे बरंचसं. परंतु नगरला धरून, या गावाला धरून आमचं जे परसेप्शन आहे, आम्ही जे काही पाहतो ते मुंबई, पुणे किंवा इतर मोठ्या नगरापेक्षा वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक जण ज्या ज्या परिस्थितीत राहतो ते ते त्याचं तिथलं विश्व बनतं. म्हणजे आता शहराला धरून विचार केला तर, आणि प्रत्येकाचं व्यक्तिगत जीवन कसं आहे तेही त्याच्यावरही ते अवलंबून आहे. आपली घरची परिस्थिती कशी आहे, आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, अं, आपलं शिक्षण कुठपर्यंत आहे, आपण कोणकोणते म्हणजे शाळा, कॉलेज, विद्यालय, महाविद्यालय, युनिव्हर्सिटी किंवा आणखीन काही परदेशामध्ये समजा शिक्षण घेऊन आलेलं असेल तर त्या त्याप्रमाणे मनस्थिती बदलते. कारण तेवढं विश्व पाहिलेलं आहे, न्याहाळलेलं आहे. आणि त्याच्या संस्कारातून आपापलं व्यक्तिमत्व घडतं, आपापला लोक घडतो, आपली मानसिकता तयार होते. तर त्याचं भान नसेल तर मग जे आहे ते पक्का आहे, फिक्स आहे. आणि एखाद्या राजरथाप्रमाणे जर असेल, सजवलेलं असेल आपला मनोविश्व, तर मग ते तसं दिसतं, तसं वाटतं, तसं आपण त्याच्यात अडकू शकतो. तो आपला अहंग पण बनू शकतो, इगो बनू शकतो. सत्कार दृष्टी बनू शकते. ती आपली आयडेंटिटी बनू शकते. आपली एंटिटी, आपली आयडेंटिटी ती बनू शकते आणि आपण तसं मिरवू शकतो. काही अहंकारी लोक त्याच्यामध्ये, म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो, खेडेगावात राहायचो, म्हणजे मी जेव्हा खेडेगावात राहायचो, तर खेडेगावामध्ये असताना कानूर पठारला मुंबईला काम करणारी गावातली काही किंवा आमच्या वस्तीतली मंडळी मुंबईला असायची. आणि ती काही निमित्तानं मुंबईहून गावाकडे यायची. आणि त्यांचं जे मुंबईला ते बॉम्बई असं म्हणायचे. आणि त्यांचं जे बोलण्याची त्यांची हेअरस्टाईल, त्यांची बोलण्याची स्टाईल, त्यांची चालण्याची स्टाईल, आणि ते कपडे आणि ते सगळंच ते असं आम्हाला वेगळं वेगळं वाटायचं. आम्ही आपले हाफचड्डीमध्ये मळलेले कपडे, अस्ताव्यस्त, मातीनं माखलेले, आणि त्याला शायनिंग ज्याला म्हणतात ना, ते शायनिंग त्यांचं वेगळंच असायचं त्या मुलांचं. आणि ते पण फार, आपण त्याला काय म्हणतो, भाव खायचे. आणि आम्हाला ते जरा अप्रूप वाटायचं. आणि ते पण असे काही बोलायचे किंवा असे काही वस्तू दाखवायचे मुंबईच्या, साध्याच गोष्टी असतील त्या, पण काहीतरी वेगळंच असायचं ते. आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये
मुंबई पुण्यात जे विकतं ते सगळीकडं, मुंबई पुण्यात जे पिकतं ते सगळीकडे विकतं. तसं मुंबईतल्या पुण्यातल्या ज्या गोष्टी असतात, विशेषतः मुंबईतल्या, त्या फार हायफाय असतात आणि आमच्या लहानपणी तेव्हा जेव्हा आम्ही पाहायचो तर ते अप्रूप वाटायचं. आणि ती मुलं पण ती शायनिंग मारायची ती, आणि त्यांचं ते विश्व आणि आमचं हे विश्व, लोक. तर त्या त्या मनस्थितीनुसार ती ती आपली धारणा बनते. तर तशाच प्रकारे हे जे गाथा असं म्हटलेलं आहे, की एखाद्याचं चित्र जे मनातलं चित्र आहे, ते मनातलं चित्र आहे, एखाद्या राजरथासारखं जर असेल, तर इथं असं म्हटलेलं आहे, त्या राजरथामध्ये एखादा बालमनुष्य, अज्ञानी मनुष्य आसक्त होतो. कारण तो चित्ररथ त्याला स्वतःचा वाटतो. परंतु तो परिस्थितीने घडवलेला आहे, परिस्थितीने बनलेला आहे. ती परिस्थिती म्हणजे तो नाही. त्याच्यातून तयार झालेला हा लोक मनोवस्था म्हणजे तो नाही. हे त्याच्या लक्षात येत नाही. परंतु तो त्या रथाला घेऊन, तो त्या चित्राला घेऊन, चित्रच आहे. संस्कार म्हणजे प्रत्यक्ष रथ नाही, पण ते चित्र आहे. तशी प्रत्यक्ष मुंबई नाही. गा मुंबईतून खेड्याकडे आलेल्या लोकांच्या किंवा मुलांच्या मनातली मुंबई त्यांच्या मनात आहे. ती प्रत्यक्ष नाही, परंतु ते कधी-कधी आम्हाला दाखवायची असते, की जणू आम्ही फार भारी अशी, अ, असे एवढ्या गाड्या आणि एवढे रेल्वे आणि एवढं असं असतं आणि तेवढी विमानं असं असतात आणि असे असं आम्ही पाहतो, जवळून उडलेलं पाहतो आणि मग खेड्यातले, "अरे बापरे! तुम्ही एवढ्या जवळून विमान पाहता का?" तर ते आम्हाला अप्रूप वाटायचं. आम्हाला आता खेडेगावामध्ये ते आम्हाला अ, गावची गाडी, एसटी सुद्धा लवकर दिसत नसायची त्यावेळेला. म्हणजे 3 2-3 तासातून, 4 तासातून एखादी एसटी दिसली तर दिसायची ती. ती पण आमच्या शाळेच्या वेळात असेल तर, आम्ही गावात असू तर. नाहीतर एखादी एसटी, मग ती एसटी पाहून सुद्धा आम्हाला सगळी पोरं लगेच त्या एसटी भोवती जमा होऊन त्या ड्रायव्हरला हात दाखवायची. आणि मग तो ड्रायव्हर आम्हाला हात दाखवायचा. आम्हाला फार अप्रूप वाटायचं, अरे बापरे! ड्रायव्हरने आपल्याला हात केला. तर ते विश्व, तो लोक, त्या मनोवस्था, तर माणूस त्याच्यामध्ये रमतो, आपापल्या विश्वामध्ये रमतो. परंतु हा जो भ्रम आहे, हा भ्रम जागं झालेल्या माणसाचा दूर होतो. मग आपलं जे जीवन असतं, जगणं असतं, हे बरचसं अशा प्रकारच्या भ्रमामध्ये चाललेलं असतं. चांगलं असलं तर ते, म्हणजे चांगलं म्हणजे सजवलेलं. या राजरथाप्रमाणे एखादं सजवलेलं जर असेल, आजचा राज्यरथ म्हणजे मोठाली शहरं समजा. मोठाली शहरं किंवा आलिशान घरं, अ, रेल्वे, एसी एसी गाड्या, रेल्वे, दिसणारी विमानं, किंवा काही लोक विमानात बसलेले असतील तर ते, काहींची घरं समजा खूप सजवलेली असतील तर ती घरं, तर ते ते आपलं विश्व असतं. आणि गरिबांचं ते विश्व असतं. पण कालच्या ह्याच्याप्रमाणे तर हा एक अ, प्रत्यक्ष भ्रम असतो, अप्रत्यक्ष पण भ्रम असतो. प्रत्यक्ष भ्रम म्हणजे सगळं दिसतंय आहे ते. इंद्रियांना सगळं दिसतंय, जाणवतंय. ते प्रत्यक्ष दिसतंय, परंतु तरी ते भ्रमच आहे. अप्रत्यक्ष म्हणजे आपलं मनोविश्व आहे. आपलं आपले लोक, आपलं मन, आपली आपली मानसिकता, ती आजूबाजूच्या परिस्थितीचे संस्कार आणि
आपल्या मनानं स्वतःच निर्माण केलेले संस्कार. कारण आपलं मन सुद्धा एक गोष्ट, एखादी गोष्ट मन पाहत असेल, तर त्या एकाला एकच ठेवत नाही ते. एकाचे दोन होतात, दोनाचे तीन, चार, पाच, त्याला आपण कल्पनाचित्र रंगवणं म्हणतो. कल्पनाचित्र रंगवणं. त्याच्यामुळे एखादी गोष्ट, जसं आता आपण एखादं स्वप्नात पाहतो, तर स्वप्नात किंवा प्रत्यक्षात पण ते आपल्याला जाणवत नाही. आपलं मन कसं एकाचं एकाचं दोन, दोनाचं तीन, तीनाचं चार, गुंतागुंत कशी निर्माण करतं, हे आपल्याला जाणवत नाही. कारण आपण धम्मानुसतीमध्ये नसतो किंवा चित्तानुसतीमध्ये नसतो, भानावर नसतो, भ्रमात भ्रमात असतो. तर त्या भ्रमामध्ये मन अ, जे रंगवतं, चित्र रंगवतं, मनोचित्र मनामध्ये कल्पनेनं काही चित्र रंगवतो तो, ते चित्र प्रत्यक्षात ते वेगळंच असतं किंवा ती वस्तू, ती घटना, ती व्यक्ती प्रत्यक्षात वेगळीच असते आणि मनाने वेगळीच उभी केलेली असते आणि ती संस्कारित होते. ती आपली धारणा बनते, आपला लोक, आपले मनोवस्था बनते आणि त्याला आपण धरून ठेवतो. त्याला आपण संस्कार म्हणतो. तर हे असं जे आहे, या संस्कारांकडे संस्कार म्हणून जर पाहिलं, म्हणजे ते जर दिसले, ते जागृतीला दिसतात, सतेला दिसतात आणि त्याच्यावर जेव्हा आपण जागृतपणे काही विचार करतो, चिंतन करतो, त्याचं वास्तव शोधण्याचा प्रयत्न करतो, तर मग ते तसं नाही हे लक्षात येतं. तो भ्रम लक्षात येतो. कारण जोपर्यंत भ्रम असतो, सत्य लक्षात येत नाही, तोपर्यंत चित्र वेगळंच असतं. मनातलं चित्र वेगळंच असतं आणि त्याला आपण भाळतो किंवा त्याच्या विरोधात ज्या गोष्टी त्रासदायक असतात, त्या त्रासदायक गोष्टी सुद्धा मनानं जास्त त्रासदायक बनवलेल्या असतात. मनानं. आता उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आपल्याला काही बोलली आणि ती कोणत्या अर्थानं बोलली आपल्याला माहिती नाही. परंतु ती गोष्ट आपण इन्सल्ट म्हणून, अपमान म्हणून जर घेतली, आपला इन्सल्ट म्हणून जर तो शब्द किंवा ती गोष्ट आपण घेतली, तर आपण त्या अपमानाच्या कल्पनेला धरून त्या व्यक्तीविषयी कितीतरी द्वेष मनामध्ये निर्माण करू शकतो. तसं त्या अर्थानं तो बोललाही नसेल किंवा बोलला जरी असला तरी. तर तो काय बोलला, कोणत्या अर्थानं बोलला हा मुद्दा वेगळा राहतो. आपलं मन त्याला धरून, आपल्या पर्सनॅलिटीला धरून, माझा अपमान केला, मला असं म्हटलं. आपण एक गाथा पाहिली बघा मागे. "अक्कोच्छिमं अवधीमं अजिनीमं अहासिमे, एचतं उपनयन्ति वेरं तेसं न संमती." त्यानं मला तो असं बोलला, त्याने मला शिवी दिली, त्याने मला मारलं, त्याने असं केलं, त्याने तसं केलं. हे मनामध्ये जे घोळत बसतात, त्यांच्या मनातला वैरभाव, त्यांच्यातला द्वेष कधी शांत होत नाही. तर हे मनाचं कार्य आहे आणि त्या मनाचं जर भान नसेल, म्हणजे चित्तानुसती आणि मनोधम्मानुसती नसेल, भान नसेल, जागृती नसेल, तर मग ते चित्र रंगवण्याचं काम मन हे भ्रमामध्ये जास्त करतं आणि म्हणून विचारांचा आणि भावनांचा गुंता तयार होतो आणि तो गुंता त्रासदायक असतो. म्हणून सब्बे संखारा दुःखाती म्हटलेला आहे. संस्कार हा गुंता आहे. तो गुंता एकाचं दोन, दोनाचे चार, पटीत तो वाढवत राहतो आणि ते जितके जास्त दिवस आपल्या मनामध्ये असतं, तितकं ती जास्त गुंतागुंत बनते. म्हणून आपल्या लहानपणी घडलेली एखादी वाईट घटना, जसं मागे मी बोललो, माझ्या
मी 5वी 6वीला असताना माझ्या कंपास पेटीतले काही 1 रुपया 2 रुपये वर्गातल्या मुलानं चोरले. ती कंपासच चोरली आणि त्यातले जे काही पैसे होते, अ, नोट होती काहीतरी 2 रुपये, त्याला 2 रुपये म्हणजे 2 रुपये किंवा 1 रुपया काय असेल ते माझ्या पूर्ण लक्षात नाही. पण त्या कंपास पेटीमधली 1 रुपया त्यानं ती कंपास पेटीच चोरली आणि तो 1 रुपया त्यानं काय म्हणतात मोडून, म्हणजे त्यानं काही ते मिठाई वगैरे काय ते घेतलं आणि खाल्लं. खाल्लं त्यानं आणि तो तोंड पुसतच होता. तेवढ्यात मी घरी जाऊन परत मला ते लक्षात आल्यावर मी पळत गावात आलो परत. त्यावेळेला तो ते तोंड पुसतच होता आणि मी त्याला ते अजूनही तो प्रसंग मला आठवतो. त्याला मी शिवीगाळ केली, त्याला हे केलं, माझे पैसे चोरले असं तर त्याने उरलेले पैसे, सुट्टे पैसे जे काही 25 पैसे काय जे 30 पैसे काय उरले होते ते पैसे आणि ते कंपास त्याने ती मला परत दिली. परंतु माझा 1 रुपया चोरला, त्याचं माझ्या अनेक अनेक दिवस ते माझ्या मनात घोळत होतं. त्यावेळेला पैसे हा एक फार म्हणजे जास्त 1 रुपया हा मोलाची गोष्ट होती तेव्हा. 10 पैसे सुद्धा खूप असायचे. 5 पैसे पण खूप असायचे. 1 पैसा, 2 पैसे असे पण त्यावेळेला होते. तर ते जास्त वाटायचे. पण त्यावेळची ती झटापट, त्यावेळेला त्याला दिलेल्या शिव्या किंवा जे काय बोललो असेल, मारलं नाही त्याला, पण शिव्या दिल्या त्याला आणि जी काही झटापट आणि त्याचं ते मग खाली मान घालून निघून जाणं वगैरे. पण ती गोष्ट बरेच वर्ष माझ्या याच्यात होती. आता माझं आत्मकथन मी जे लिहिलं, त्याच्यामध्ये ती गोष्ट टाकलेली आहे. तर मन हे असं असतंय, ते धरून ठेवतं. का? असं का? घडलेली घटना सोडून का देत नाही? आणि छोटी घटना पण एवढी मोठी का? आज आपण त्याचा विचार केला तर हसायला येतं. कंपास पेटी आणि त्यातला 1 रुपया आणि त्यानं ते मोडून खाल्ला किंवा काय मिठाई खाल्ली, ते तोंड पुसत होता आणि ते आज ते आठवलं तर हसायला येतं. पण त्यावेळेला ती खूप चीड आणणारी गोष्ट होती. परंतु अनेक वर्ष ती मनात राहते. म्हणजे ती घटना एक पट असते आणि मन त्याला 100 पट करतंय आणि ते धरून ठेवतं आणि ते जणू काही जाळं विणतंय ते. अशा अनेक घटना असतात मनामध्ये आणि त्या जितक्या जास्त दिवस मनामध्ये असतात, तितका त्रास त्रास कोणाला होणार? त्या मनालाच होणार, म्हणजे आपल्याला होणार. आणि मग आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचा विचार करू शकतो. किती घटना तशाच पडून आहेत आणि जणू काही जिवंत असल्यासारख्या पडून आहेत. ज्या लोकांच्या बाबतीत या घटना घडलेल्या असतात. काही लोक तर गेलेले पण असतात, मेलेले पण असतात. पण तरी सुद्धा ते तसेच आपल्या मनात असतात, की त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, तो असा बोलला, त्यानं माझा असा अपमान केला. ह्याही गोष्टी मनामध्ये धरून मन स्वतःला त्रास करून घेतं. म्हणजे आपल्याला त्रास होतो. पण त्याच्यातून बाकीच्या गोष्टी पण उद्भवतात. काही आजार पण उद्भवतात. काही आघात असे असतात, की ते सोडत नाही आणि त्याचे दुष्परिणाम इतके खोलवर झालेले असतात, की त्याच्यातच मृत्यू पण येऊ शकतो. इतके ते दुष्परिणाम वाईट असतात. परंतु भान नसल्यामुळे, सती नसल्यामुळे ते तसंच पुढे चालतं. एखाद्या वेलीसारखं किंवा झाडासारखं असतंय ते. संस्कारांची बीजं पडली मनामध्ये, का ते बीज राहत नाही. त्याला कुठेतरी अंकुर फुटतो, कुठेतरी त्याला मुळं फुटतात.
ते वाढत राहतं. ते जितकं जास्त त्याला खत पाणी मिळत राहतं तितकं ते वाढत राहतं आणि ते आपल्या जीवनाला व्यापून टाकतं. आणि वाईट गोष्टी जास्त असतात आणि त्या चांगल्या गोष्टींना लपेटून टाकतात. जसं आपण पाहिलं की मालुवा वेली त्या झाडाला, शाल वृक्षाला वेढून टाकतात. तसे माणसातला जो काही चांगुलपणा आहे तो हा वाईट गोष्टींनी सगळा लपेटला जातो. म्हणून माणूस माणूस राहत नाही. कधी कधी माणसातली माणुसकी जाते. अशा या गोष्टी आहेत. तर हे सगळं चित्ताचं, मनाचं जे काम आहे ते जागृतीपूर्वक पाहता आलं पाहिजे. तर ही गाथा आपल्याला असं सांगते की ते चांगलं असो किंवा वाईट असो, दोन्ही लोक मनोवस्था आहेत त्या. जागृत मनुष्य, शहाणा मनुष्य त्याच्यामध्ये रमणार नाही. परंतु जो बाल आहे, जो अज्ञानी आहे, त्याला मूर्ख पण म्हटलेलं आहे. आपलं मन मूर्खच असतं. बालमन हे मूर्खच असतं. बाल म्हणजे अज्ञानी मन हे मूर्खासारखंच वागतं आणि आपल्याला त्याच्या मागे फरफटत जावं लागतं. ते असं हे जीवनाचं जे स्वरूप आहे ते लक्षात घेण्यासाठी धम्मपदातल्या गाथा ज्या आहेत किंवा धम्मपदातली इतर बुद्ध धर्मातली बुद्ध धर्मातल्या इतर शिकवणी, इतर शब्द, गाथा किंवा प्रवचन, वचन ही उपयोगाला येतात. कारण त्याची समज जी आहे, गाथांची, उपदेशांची जी समज आहे ती समज स्वानुभवातून येते. जोपर्यंत आपल्याला चिंतन करण्याचं किंवा स्वतःला समजून घेण्याची क्षमता, पात्रता, योग्यता आपल्याला येत नाही आपल्यामध्ये, ती जागृतीने येते. बोध झाल्यावर येते. बोधी, बुद्ध. तर त्या बोध झाल्यानंतर आपल्याला जीवन समजतं आणि जीवन समजणं म्हणजे धम्म समजणं आहे. कारण याच्यामध्ये जीवनातल्याच गोष्टी आहेत. जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टी आपण या बुद्धांच्या धर्मामध्ये पाहतो. चला, आज जरा या गाथेनं आपल्याला जेवढं चित्र दाखवून दिलं, राजरथ आणि चित्रमय राजरथ आपल्या मनातला किंवा व्यवहारातला, तर तो कसा असू शकतो हा ज्याचं त्याने आपल्या मनातलं पाहायचंय. आणि चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी याच्यातून मनाला मुक्त करता आलं पाहिजे. तरच ती दुःखमुक्ती, निब्बाण जे आपल्याला पाहिजे ते मिळू शकतं. तीन वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी हा आमच्या इथे चलो बुद्ध की ओर हा हा कन्सेप्ट लागला होता आणि त्यामध्ये सरांचे बरेच लेक्चर झाले होते. हो, तर मला आज त्याचं 16 नाव लेक्चर 16 हो लेक्चर झाले ते. हा. तर त्याचं आज मला नाव बदली करावं असे वाटलं. त्याचं नाव असं असायला होतं, चलो खुद की ओर. चलो खुद की ओर. म्हणजे स्वतःकडेच जाण्याचा मार्ग आहे तो. मला बरोबर. स्वतःलाच बघायचं आहे आणि या गाथेने आज परिपूर्णरित्या समजावून सांगितलं ना सर. आम्ही काय बघायला हवं, स्वतःकडे कशा प्रकारे, तेच बघणं जरुरी आहे. बरोबर आहे. अत्तदीप भव. बऱ्याच गोष्टी आम्ही ऐकत असतो, बघत असतो, परंतु त्याचं महत्व त्यावेळेस नाही. नंतर ते झाल्यानंतर काही दिवसानंतर एखाद्याच लक्षात येऊ शकतं. आज असंच सहज आठवलं, तुमचं चाललं होतं ना, त्याच हम्म. वेळेस माझ्या मनात आलं, चलो खुद की ओर. हा. स्वतःकडेच चला, स्वतःलाच बघा, स्वतःचं परीक्षण करा. बरोबर.
आणि खूप छान झालं सर आजचं सत्र. परत एकदा म्हणजे तो विषय समोर असून सुद्धा न दिसल्यासारखं होतं. त्याचा कदाचित अर्थ माहिती असेल, परंतु मतितार्थ समजला नव्हता. अर्थ आणि मतितार्थ असं हम्म. नव्हता समजला. बरोबर आहे, बरोबर आहे. जय भीम. जय भीम. या गाठीच्या निमित्तानं तुम्ही परत एकदा मला आमच्या बालपणात घेऊन गेलात. हा हा. धन्यवाद. हेच आपल्याला साधायचं खरं म्हणजे. आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनाशी कनेक्ट होता आलं पाहिजे आणि परमनंट कनेक्ट होता आलं पाहिजे. ते गाणं आहे पहा, या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपल्या. ऐकलंय का? ते गाणं ऐकलंय का? हो हो सर. ऐकलंय सभेच्या सर. आवाजाच्या मायेमध्ये तसं आता एक चिमण्या म्हणजे आपले विचार आहेत, आपले भावना आहेत. आणि याच्यामध्ये आपण कुठेही भराऱ्या मारत राहतो आणि स्वतःपासून डिस्कनेक्ट झालेलो असतो आणि भरकटत असतो. ते परत परत स्वतःकडे आलं पाहिजे. काल मी पुस्तक वाचता वाचता, ऑनलाईन वाचता वाचता एक मला थिक नॅथ हानचं एक वचन मला वाचायला मिळालं. थिक नॅथ हान हे मोठे व्हिएतनामी गुरु होते. त्यांचं एक वचन आहे की ते म्हणतात, श्वास जो आहे ना हा घरी परतण्याचा मार्ग आहे म्हणे. तर इंटरेस्टिंग वाटलं मला. श्वास हा घरी परतण्याचा मार्ग आहे, म्हणजे आपण आनापानसती म्हणतो ते. तर आता श्वासच नाही, आपलं सगळे सतीपठ्ठानच घरी परतण्याचा मार्ग आहे. म्हणजे हा आतमध्ये चाललेला श्वास, आतमधली काया, आतली आणि बाहेरची काया म्हणजे वर्तन, त्यातल्या जाणीवा, जिवंतपणा, वेदना, सुखदुःख, ते पाहता पाहता आपण आपल्याकडे येतो. चित्त, आपल्या भावना, पाहिजे नको, लोभ द्वेष, त्याची अनेक रूप, चिडखोरपणा, अस्थिरता, अस्वस्थता, चिंता, भय, कामछंद, आळस, जडत्व, डाऊट, शंका, कुशंका, हे सगळं जे काही आहे आणि ज्याला धरून हे मन विचार प्रक्रिया काम करते, हे सगळे हे सगळे विषय आहेत हे. आणि याच्यामध्ये सगळं भरकटतंय, सगळं मन भरकटतंय, चित्त भरकटतंय. आणि ते बाहेर, म्हणजे आता समजा माझ्या लहानपणचा तो मुलगा, म्हणजे माझी माझ्या मनाची ती त्या मित्राला धरून असलेली चिमणी किंवा पाखरू अजून तिकडच भरकटतंय. तो मुलगा मेला पण असेल, कारण तो माझ्या वयाचा तो आहे का नाही, म्हणजे त्याच्यानंतर पाहिलंच नाही त्याला मी. म्हणजे त्याचं तेव्हा नाव मच्छू ठेवलं होतं ना सर तुम्ही? हा मच्छिंद्रच नाव होतं त्याचं. आडनाव विसरलो मी त्याचं, पण तो कुंभाराचा मुलगा होता तो मच्छिंद्र. त्याचं काहीतरी आडनाव विसरलो मी ते, पण मच्छिंद्र होतं. त्याला मी मच्छा मच्छा म्हणून त्याला शिवीगाळ पण केली होती तेव्हा. साधारण 10-11 वर्षाचा असेल. तर पुस्तकाचं नाव काय तुमच्या? माझी जीवन गती. माझी जीवन गती म्हणजे अच्छा माझं आत्मकथन लिहिलंय, साध्या सोप्या अच्छा. भाषेत मांडलेलं आहे. परंतु ते कुठे मिळेल? मुंबईला मिळेल का कुठे? कुठल्या प्रकारचं? त्याचा ते कुठे मिळणार नाही, परंतु तुमचा पत्ता मला पाठवा, तुम्हाला मी पाठवून देतो. तुम्ही बर. तुम्ही तुम्ही ठाण्यात राहता ना? हो, मी ठाण्यात राहते. हा. बरं बरं. अनिल तुमच्याकडे आहे काय? काय?
अनिल आहे अनिल गायकवाडांकडे ते पुस्तक आहे, ते तुम्हाला देतील. आहे अच्छा. पण ते गावी आहे सर. गावी आहे, माझ्या संग्रहात आहे. बरोबर, मी मी पाठवतो, काही प्रती पाठवतो, काही हो हो बर. हो. एक 4-5 प्रती गायकवाडांकडे किंवा गायकवाडांकडे पाठवतो, ते तुम्हाला देऊन टाकतील. अच्छा. हम्म. मागाड्यांना कधी मिळेल? मागाड्यांनी मागितलं तर मागाड्यांना मिळेल. ते आज मला पहिल्यांदा कळालं की तुमच्याकडे ते तुमचं पुस्तक प्रकाशन झालेलं आहे. हा, माझी 3 पुस्तकं प्रकाशित झालीत. हे एक आत्मकथन आहे. सगळ्यात पहिलं पुस्तक माझं सम्यक साधना आहे. त्याच्यानंतर मग जीवनाच्या 3 गाथा आहे. त्याच्यानंतर माझी जीवनगती हे आहे, आत्मकथन आहे. आणि आता आपल्याला सती साधनेवर प्रॅक्टिकल पुस्तक मी लिहितोय सध्या, म्हणजे ते बऱ्याच वर्षापासून चाललंय डोक्यात. पण मी लिहिण्याची जरा घाई करत नाही. त्याचं कारण असं आहे की काही जे पुढचे प्रगत अनुभव जोपर्यंत आपल्याला स्पष्टपणे येत नाहीत, तोपर्यंत एखादी गोष्ट लिहून ठेवणं योग्य नाही, असं मला वाटतं. कारण एकदा लिहिलं मग ते परत बदलता येत नाही. म्हणून थोडासा हम्म. उशीर झाला तरी चालेल, परंतु अं, योग्य तेच लिहिलं पाहिजे आणि दिलं पाहिजे लोकांना. पण लिहितोय मी सध्या ते. हम्म. सर, मी थोडं बोलते हा, की बोला ना. तुम्ही बोललात की आपल्याला कोणी अपशब्द बोललं, अं, हम्म. समजा जवळची कोणी व्यक्ती, हा. आणि आपण तसं नसू. तर माझ्या भावाचं लग्न माझ्या बहिणीच्या दारात करायचं ती म्हणत होती. तर माझे मिस्टरांचा विरोध होता. तर तिला मी समजवलं की तुझे मिस्टर पण म्हणजे साधं लाईट पण लावू देत नाही किंवा पाहुण्यांचं नीट स्वागत होणार नाही, आपण 2 दिवस तिथे राहू. तर मी तिला थोडं समजवलं हम्म. की आपण आपल्या गावी लग्न घेऊया हम्म. किंवा 2 नंबर भाऊ आहे त्याच्या घरी लग्न घेऊया. हम्म. हम्म. तर ती म्हणे, म्हणजे मी फोनवर बोलत होते ना, तर ती म्हणे काय तू घोड्यावरून काय घोड्यावरून शेळ्या हाकते. पण अरे उलटा. पण माझे मिस्टर तर तिथे जात होते ना, हा, तेच उंटावरून शेळ्या महत्वाचे. राखणे म्हणतात इकडे त्यांना. हा, हा, उंटावरून शेळ्या हाकताय. हा, हा, हा. पण माझे मिस्टर महत्वाचे, एवढे मॅनेजर आहेत, ते शनिवार रविवारी तिकडे जातात, मुलगी बघायला गेले, हम्म. कसं लग्न करायचं त्यासाठी गेले. हम्म. आणि ते महत्वाचं नाही. 3 मुलांमुळे मला नाही जाता आलं. हा, हा, हा. पण ती लगेच अशी बोलून गेली की तू स्वार्थी आहे, तुला तुझ्या नवऱ्याची घमेंड आहे. अरे, मला माझ्या नवऱ्याची घमेंड असेल तर प्रत्येक नातेवाईकांच्या सुखदुःखामध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही तिकडे जातो, त्यांच्याकडे 2 दिवस राहायचो. आणि मग मला असं वाटलं ती अशी कशी बोलू शकते. मी सर्व गडगोत्रामध्ये मिक्स होते, सगळं हे करते, म्हणजे सुख दुःखामध्ये सहभाग होते. मग ती इतकी जवळची असूनही ती मला अशी कशी बोलू शकते. ती बोलली तर अशी मी खूप कशी. वर्ष म्हणजे अबोला धरला. म्हणजे आपण तसं नसतो म्हणून ते शब्द आपल्याला टोचतात, बरोबर. लागतात, जिव्हारी लागतात. हा, आणि हा. पुन्हा आपल्यामध्ये आपण मेडिटेशन करतो, अभ्यास करतो, तर पुन्हा आपल्यामध्ये करुणा येते. मग हा. तर वेगळ्या अँगलनी पण आपण त्याकडे बघू शकते की बरोबर. तिची जी परिस्थिती आहे, घरातलं जे वातावरण आहे, सासू सासरे जे थोडेसे दैववादी होते किंवा जाच करणारे. म्हणजे जेव्हा माणसाला सुख मिळत नाही, प्रेम मिळत नाही आणि दुसऱ्याचं चांगलं आहे, तेव्हा कुठेतरी हेवा निर्माण होतो. हम्म. 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 त्या व्यक्तीच्या मनात कुठेतरी हेवा निर्माण होतो आणि मग ती दुसऱ्याला असं काहीतरी, जी खदखद असते मनामध्ये, जी बरोबर. अस्वस्थता असते, हम्म. हम्म. बेचैनी असते, आणि त्याच्यातून ती व्यक्ती बोलत असते. बरोबर. किंवा मी मोठी आहे म्हणजे माझंच सगळ्यांनी ऐकावं, ऐकलं मी जे पाहिजे. करेल मी जे करेल ते खरं, ते चुकीचे वागले तरी पण त्यांना असं वाटतं तेच खरं. दुसऱ्यांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात ते. हम्म. 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 तर असं किती असतं. म्हणजे हम्म. महत्वाचा मुद्दा आहे हा. महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमची बहीण किंवा जे काय असेल ती हम्म. तुमची हम्म. बहीण किंवा ती परिस्थिती, ती बहीण बहिणीच्या जागी, परिस्थिती हो. परिस्थितीच्या जागी, परंतु हो. त्याला धरून असलेल्या धारणा या आपल्या मनातल्या आहेत. हम्म. हम्म. त्याचा जास्त त्रास होतो. आता तुम्ही म्हणालात की हो. मी तशी नाही तरी ती तशी बोलली. बोलले. हा, तर मग हा.
आपण जर तसे नाहीत, आता मग इथं बुद्धांची ती कथा आपण एक दोनदा पाहिलेली आहे, इथं बोललेलो आहे की ते दोन भिक्षू असे चाललेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे दुसऱ्या मताचे दोन लोक चाललेले आहेत, दुसरे हम्म. कोणी साधू संन्यासी असतील, आणि ते त्या भिक्षूंच्या पाठीमागे ते बोलत असतात की सिद्धार्थ गौतम बुद्ध असा तो असं करतो तसं करतो, तर त्यांना बुद्धांना नावं ठेवत होते ते दुसऱ्या मताचे लोक. तर हे दोन भिक्षू ऐकत होते आणि हे दोन भिक्षू, त्यांना राग आला त्या भिक्षूंना, हे बुद्ध तर असे तथागत तर असे नाहीत, मी असे का बोलतात हे. हम्म. ते तिथं काही बोलले नाही, परंतु जाऊन त्यांनी बुद्धांना सांगितलं की असं असं तुमच्याबद्दल बोलत होते. हम्म. तर मग, आणि आम्हाला फार राग आला म्हणे, संताप आला आम्हाला त्याचा. तर मग बुद्ध त्यांना म्हणतात की ते ते जे काही बोलले ते खरं आहे का. ते म्हणे हम्म. नाही, खरं नाही, म्हणूनच तर आम्हाला राग आला म्हणे. तर बुद्ध त्यांना उलट सांगतात की ते जे म्हणतात ते जर खरं नाही, तर मग तुम्हाला राग का आला. हम्म. आणि जर खरं असेल, समजा मी तसा असेलच, आणि ते जर खरं असेल, मी तो वाईट असेल, आणि ते आपल्याला लक्षात आणून देत असतील ते दुसरे लोक, तर चांगली गोष्ट आहे ना. मला त्या वाईटातून, त्या चुकीच्या गोष्टीतून बाहेर पडण्याची संधी आहे. म्हणजे दोन्ही गोष्टीने शत्रू हा किंवा टीका करणारे लोक हे फायदेशीर असतात. ते सत्य असेल तरी फायदेशीर, असत्य असेल तरी फायदेशीर. सत्य असेल तर बाहेर पडता येतं, असत्य असेल तर मग का मनावर घ्यायचं. परंतु बुद्धांना त्याचं, आता बुद्ध बुद्ध होते, हम्म. त्यांनी ती गोष्ट स्वतःला लावून घेतली नाही आणि भिक्षूंनाही सांगितलं, ठीक आहे, हम्म. ते बोलले तसे, त्यांचं मन आहे, त्यांचं मत आहे, त्यांना तसं वाटतं, ते ते आहेत. म्हणून व्यक्ती व्यक्तीच्या जागी, परिस्थिती परिस्थितीच्या जागी, पण धारण करणार तेच ते ध्यान करणार आपलं मन, ध्यान धारणा ते धरून ठेवतंय, ते पकडतंय ते. हो, तेच पकडून आणि ठेवतो माणूस. त्याचा पण आपल्याला ते त्रास. काही काळ राहतो तो विचार, पण हो, नंतर तो निवळतो, कमी होतो. तो म्हणजे कमी आपण जे होतो, पण पकडून निमित्तानं ठेवतो, पुन्हा उभा राहतो, निमित्तानं हा, पुन्हा उभा राहतो. म्हणजे आपण जे पकडून ठेवतो त्याला हो. सोडता आलं पाहिजे. तर ते निवारण, म्हणजे निब्बाण जे आहे, निवारण जे आहे ना, दुःख निवारण, हम्म. दुःख निवारण जे आहे ना, ते दुःखाचं भान आलं, दुःखाच्या कारणाचं भान आलं, आणि त्याचं कारण म्हणजे माझं मन आहे. माझं मन त्याला धरून ठेवतंय, घटना घटनेच्या जागी, लोक लोकांच्या जागी, जग जगाच्या हम्म. जागी. पण आपण आपलं आपलं मन, आपलं जे अंतर्विश्व, आपलं जग, लोक जे निर्माण करतं, आपलं मन चित्त, ते आपल्या यातनांचं कारण आहे, ते दुःखाचं कारण आहे. म्हणून हम्म. बाहेर बाहेर फिरून काही उपयोगाचं नाही, आपल्यामध्ये येता आलं पाहिजे. म्हणून सतीपठ्ठाण ते सांगतं, कायेत उतरा, या जाणीवा पहा, म्हणजे वेदना पहा, फिलिंग पहा, सुखदुःख पहा, त्याचं कारण चित्त पहा. हे असं पाहिजे होतं आणि ते तसं पाहिजे होतं, आणि ते हे जे पाहिजे नकोचं जे काही द्वंद्व आहे, जो संघर्ष आहे, चित्त, लोभ, द्वेष, ते खरं सगळ्या मनोधम्मांचं कारण आहे. धम्म अधम्म त्याच्यामुळे तयार होतात. आणि हे सगळा जो गुंता आहे, हा गुंता आपल्याला काय चाललंय तेच कळत नाही, आयुष्यभर कळत नाही. आणि आपल्याला पण तसं प्रशिक्षण मिळालं नसल्यामुळे आपण आपल्यावर, म्हणजे आणि आपल्यामध्ये काम करत नाही, ते शोध घेत नाही, शोध होत नाही, आणि त्याच्यामुळे तो गुंता जो आहे, तो त्या अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये, भान नसलेल्या अवस्थेमध्ये, सती नसलेल्या अवस्थेमध्ये तो गुंता आणखीन आणखीन वाढत जातो, आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतो. म्हणून आपल्या दुःखाचं कारण हे आपल्यामध्ये आहे, बाहेर नाही. ही गोष्ट बुद्धांनी लक्षात आणून दिलेली आहे, आणि ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि याला आपण दडपून नाही टाकू शकत. दुःखाच्या कारणाला, किंवा त्या त्या व्यक्तीला, बोललेल्या व्यक्तीला, किंवा त्या परिस्थितीला, भूतकाळाला आपण दडपून टाकू शकत नाही. हम्म. हम्म. त्याला सामोरं जाता आलं, त्याला पाहता आलं पाहिजे. हम्म. ते पस्सन आहे. आणि त्याचं भान आलं पाहिजे. काय नेमकं, म्हणजे कशाला
माझ्या मनानं माझ्या चित्तानं कशाला धरलेलं आहे ते पाहिलं की ते गायब होत आहे. म्हणजे जागृतीमध्ये सगळ्या गोष्टी डिझॉल्व्ह होतात, वितळतात अक्षरशः. हम्म. आणि जागृती नसेल, भान नसेल, तर मग मनानं त्याला धरून ठेवलेलंच असतं आणि त्याचं काम अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये चाललेलंच असतं. अविद्यापच्चया संखारा, पहिलं जे सूत्र आहे प्रतित्व समुत्पादातलं, की अज्ञानातच ते संस्कार जास्त गुंतागुंतीचे बनतात आणि वाढत जातात. आणि त्याप्रमाणे विज्ञान म्हणजे आपले इंद्रिय काम करतात आणि आपलं मन काम करतं, म्हणजे चित्त काम करतं आणि त्याचा हम्म. परिणाम सुखदुःख आहे. म्हणून अविद्या जी आहे ती अविद्या जी आहे ती विद्येमध्ये रूपांतरित झाली पाहिजे. म्हणजे अज्ञानाचा जो अंधकार आहे, अविद्येचा जो अंधकार आहे, तो सतीच्या प्रकाशात आला पाहिजे. म्हणजे जागृती ते अज्ञान कमी करते. अज्ञान कमी झालं, अविद्या कमी झाली, की संस्कारांचा जो जुना पॉवर आहे, जी शक्ती आहे, कमी होतं. ती आपोआपच कमी होते, नॅचरली कमी होते. हे शास्त्र हम्म. आहे. आणि ते कमी झालं का मग जे विज्ञान जे चाललेलं असतं, तो हा असा आणि तो तसा आणि ते, हे मनोविज्ञान आहे ना, हे मनोधम्म आहेत. हे जे चाललेलं आहे हे हे आपोआप कमी होतं. कारण त्याच्या त्या व्यक्तीविषयीच्या भावना हे हे आपलं अज्ञान आहे किंवा ती परिस्थिती आता नाही, मग का धरून ठेवलंय हे आपलं आपल्यालाच कळतं. हम्म. आणि मग सगळा गुंता सुटायला सुरुवात होते आणि हळूहळू तो हळूहळू इतका कमी होत जातो की म्हणजे होत्याचा नव्हता होतो. ती दुःखमुक्ती आहे. त्याच्यातूनच दुःखमुक्ती साध्य होते, अं, होऊ शकते. हम्म. होते हे आता लगेचच आपल्याला म्हणता येणार नाही, कारण आपल्याला ती अवस्था तेवढी प्राप्त झाली नाही, परंतु तो मार्ग मात्र लक्षात आलेला आहे. ते हम्म. नेमकं काय होतं सायकोलॉजिकल पातळीवर, मानसिक पातळीवर नेमकं काय घडतं मुक्तीमध्ये, निब्बाणमध्ये, बुद्ध बनण्यामध्ये. हे बुद्ध बनण्याचंच काम आहे, हे निब्बाणाचंच काम आहे. आणि त्यात कोणताही अहंकार किंवा काय म्हणतात, काही लोक म्हणतील की आपण आपण कसं असं म्हणू शकतो की आपण तसं बनू शकतो. पण हे बुद्धांनी सांगितलेलं आहे की बुद्ध ही काय हम्म. ही माझी एकट्याची प्राप्ती नाही आहे. ही काय पर्सनल गोष्ट नाही, व्यक्तिगत गोष्ट नाही. प्रत्येकामध्ये बुद्धत्वाचं म्हणजे माणसामध्ये, प्रत्येक बीज माणसामध्ये बीज आहे. बुद्धत्वाचं बीज आहे. म्हणजे जागृतीचं बीज आहे, बोध होण्याचं बीज आहे, बोधीचं बीज आहे प्रत्येकात. फक्त ते त्याला सापडलं पाहिजे आणि ते जागृतीने सापडतं. ते दुसरीकडे ध्यान देऊन आणि दुसरे विषय हे करून नाही सापडत. ते थेट उतरता आलं पाहिजे. डायरेक्ट डायरेक्ट इनसाईट ज्याला म्हणतात, अंतर्दृष्टी. तर ते सरळ कायेत उतरायचं आहे, सरळ कायेत उतरायचं. पण ते तेवढं सरळ काम नाही, हेही तितकंच खरं. श्वासाच्या आधारे कायेत उतरून जाणीवा पाहायच्या, म्हणजे वेदना फिलिंग पाहायच्या. त्याच्यातून मग त्या जाणीवांचं कारण जे चित्त आहे, सुखदुःखाचं कारण जे चित्त आहे ते जाणवेल. आणि त्याला धरून चाललेला हा गुंता जो आहे मनोधम्म, हे कळेल. आणि मग त्याचं कारण कळेल, इंद्रिय कळतील, चक्षु कळतील, चक्षु विज्ञान, श्रोत्र घ्राण, ते सगळंच मग हम्म. हा हे असं असं पाहिलं आणि ते असं असं समजलं आणि असं असं धरलं, त्याला धरून ठेवलं. तेच मनात आहे, तोच मच्छा मनात आहे, तेच कंपास मनात आहे, तेच पैसे 1 रुपया मनात आहे. आणि ते तर नाही, प्रत्यक्षात काहीच नाही, फक्त मनात आहे. तर हा तो चित्ररथ आहे, हा हे जे काही आहे मनोरथ म्हणतात त्याला. एक चांगला शब्द आहे आपला मनोरथ, मराठीमध्ये हम्म. खूप चांगला असतं. तर मनोरथ म्हणजे मनात चाललेल्या ह्या गोष्टी रचलेल्या मन रचते. कारण ते मन जे आहे, मन ही एक इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे ती. हम्म. ती ती एखादी अशी गोष्ट नाही, वस्तू नाही ती.
ती प्रक्रिया आहे. जसं विजेचा करंट आहे, विजेचा प्रवाह हा त्या तारेच्या आधारे किंवा कशा कुठल्या तरी धातूच्या आधाराने तो प्रवाहित होतो. तसं आपल्या मनामध्ये म्हणजे ह्या शरीरामध्ये शरीराच्या आधारे, मज्जासंस्थेच्या आधारे, मज्जातंतूंच्या आधारे जे काही कार्य चाललेलं असतं ते मन आणि चित्त आहे, चेत आहे, चेतवतं. कारण ते प्रभावित करणारी ती एक ऊर्जा आहे, शक्ती आहे आणि ती आपल्याला जाणवते. हम्म. जिवंतपणा जाणवतो आपल्याला आणि तो जाणवणं म्हणजे सती आहे, भान आहे, जागृती आहे, अपमाद आहे. गाफीलपणा जातो त्यानं, गाफील अवस्था कमी कमी होते. खूप इंटरेस्टिंग आहे. तर ते जर सापडलं तर मग इंटरेस्टिंग आहे आणि खूप मोठं चॅलेंज पण आहे, आव्हान आहे. हे स्वतःला भेटण्यासारखं आहे. दुसऱ्याशी भेटणं सोपं असतं, स्वतःशी भेटणं फार अवघड आहे. स्वतःला स्वीकारणं पण अवघड आहे. आपला मी म्हणतो नाही नाही मी तसा नाही, ते तसं आहे ते स्वीकारावं लागतं. ते स्वीकारलं तरच आपल्याला पुढे जाता येतं. जसे आहोत तसे. निंदकाचे घर असावे शेजारी. हा निंदकाचे घर असावे शेजारी. आणि आपल्याला आपल्यातल्या काही चांगल्या गोष्टी दिसतील, वाईट गोष्टी दिसतील, त्या सगळ्या आपल्याला ऍक्सेप्ट कराव्या लागतात, स्वीकाराव्या लागतात. वाईट माझं नाही आणि चांगला मी फक्त चांगलाच आहे, किंवा मी चांगला नाही मी वाईटच आहे, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आपण चांगल्या वाईटाचं, धम्म अधम्माचं मिश्रण आहोत, अधम्म सद्धम्माचं मिश्रण आहोत. अधम्माचं रूपांतर सद्धम्मामध्ये झालं पाहिजे. ती जागृती करते बोधी असा हा विषय आहे. आपलं परत बोला. आजचं सत्र छान पैकी झालेलं आहे. आवाज तुमचा कमी होतो थोडा. आवाज येतोय? हा माईक जवळ जरा. हा. आजचं जे सत्र आहे ते छान पैकी झालेलं आहे. आणि आपल्या लहानपणातील जो प्रसंग सांगितलाय, अर्थात असे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडतातच. अर्थात ते बालविश्व असतं आपलं. आणि आपणही बाल असतो. कळत न कळत अज्ञानपण, ते अज्ञानपणामध्येच ते लाईफ असतं आपलं, ते लहानपण म्हणजे. आणि त्याच्यातून आता अजून दुसरा जो मुद्दा आहे की बाबूजींनी सांगितले की तुमची जी व्याख्यान झाली किती 15-16 किती झाली? 16 ते आपल्या युट्यूबवर आहेत ना. बुद्ध कीवर ना. चलो बुद्ध कीवर त्याचं टायटल होतं त्या कार्यक्रमात. ते वर्षावास होता तो. बाबूजींनी सांगितले की तसं ना हे करता मग सती कीवर. चलो सती कीवर. सती कीवर हे मला आवडले. आणि खरंच आहे, आज सतीच्या मार्गाने आपण जातोय, प्रयत्न करतोय आणि सगळ्यांनी चालावं, प्रयत्न करावा. मी देखील माझ्या परीने माझी जी क्षमता आहे त्यानुसार मी चालतोय. छान छान. धन्यवाद सर. जय भीम नमो. जय भीम नमो. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय.